माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? झालं का संध्याकाळचा चहा पाणी जेवण वगैरे? माझा पण चहा झाला आहे संध्याकाळचा आणि स्वयंपाक झाला. आता फक्त मच्छी तळायची राहिली आणि या मच्छीचं कालवण केलं, चिकन शिजायला टाकलं आणि चिकनचं कालवण बनवायचं राहिलं आता फक्त. भाकरी वगैरे झालं आहे, चहा झाला आहे आणि म्हटलं चला आता एक व्हिडिओ काढावा इकडचा बाहेरचा. आली आहे गावाला, आपलं काम आहे त्याच्यामुळे यावं लागत आहे. तर बघा भाजी इकडे मेथीची भाजी बरं का, हे एक वाफा मेथीची भाजी, ही शापू आहे आणि इकडे कोथिंबीर लावली, मिरच्या लावल्यात. दाखवते हे बघा, ही कोथिंबीर आहे, यात मिरच्या आहे आणि तिकडे पण ती शापूची भाजी आहे. मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. कोथिंबीर लावली अशी आणि हे मिरच्याचे झाडं लावलेत इथून तिथून असे आपल्या घरापुरते आहेत लावलेले. हे बघा, हे मिरच्याचे झाडं. चला, ही कोथिंबीर लावलेली आहे बघा मस्तपैकी, मिरच्याचे झाडं पण आहे त्याच्यात. हे बघा, हे बघा शापूची भाजी बघा, मस्त हिरवीगार आहे, एकदम भारी आली बरं का, ताजी ताजी बघा, एकदम कवळी बघ, चांगली आली. पावसामध्ये चांगल्या भाज्या येतात. आणि ही आंबट चोखा मस्तपैकी. आणि ही मेथी, ही मेथी एक वाफाडी इकडे पण टाकला, ही मोठी आली एकदम अशी. आणि ही अजून 2 वाफे इकडचे बारीक बारीक आहे. कोथिंबीर तर एकदम मोठी मोठी आली बघा, विकायला पाहिजे आता ना, विकायला आली. हे टोमॅटोचे झाडं लावलेत आहेत 2-3, हे बघा 4 आहेत, 5, 6, 7, 8 बरेच लावलेत. आणि आंबट चुक्याची भाजी बघा, इकडं एकदम लेबर झाली, फुलं आले त्याला. हे बघा इकडं आंबट चोखा मस्त लागते, आंबट चोख्याची भाजी. कोणाकोणाला आवडती नक्की सांगा बरं का. हे बघा एवढी, तिकडे हाय कवळी कवळी नाही आला बरं का. हे बघा, जाईन थोडी एका भाजीची घेऊन, तिकडे नाही भेटत मुंबईला आंबट चुक्याची भाजी. हे बघा, याला आता बी आले, आता हे बी ठेवायचं असं सांभाळून, म्हणजे मग ते पुढच्या वर्षी परत टाकता येतं. आणि ह्या तुरी आल्या, ते इकडं तुरी खुरपल्या वाटतं, खुरपल्या वाटतं तुरी. हे बघा मूग लावलेला आहे, मुगाला काही शेंगा नाही आल्या अजून, काही नाही. हे बघा तुरीच्या मध्ये एक एक झाड मुगाचं लावलेलं आहे. हे बघा मुगाच्या शेंगा. तुरी खुरपून झाल्यात वाटतं सगळ्या. इकडे एवढा मूग लावलाय अर्ध्या याच्यात, इकडं इथून एवढंच लावलाय, असं एकूण इकडंच लावलेला आहे. हे काय एवढा पावसाळ्यात सगळीकडे हिरवं हिरवं गार असतंय बरं का. हे बघा आभाळ आलेलं आहे बरं का, पावसाचं वातावरण झालंय पण काय पाऊस नाही आहे गावाकडं. हे बघा किती आभाळ आलंय बघा, असं वाटतंय आत्ता येईन किती पाऊस येईन आत्ता, असं वाटतं एवढं आभाळ आलंय, पण पडत नाही ना पाऊस. असं आहे, काय करता. हे बघा सगळीकडून आभाळ फुलं आले पण पाऊस नाही पडत. येईन तेव्हा जेव्हा यायचं त्याला तेव्हा, आहे की नाही. इकडे ऊस आहेत दुसऱ्या लोकांचे आहेत तिकडचे. हे ऊस शेजारी असले का असे मग असं भीती वाटते वाघाची. अशा ऊसामध्ये असे लपून बसत असतात ना मग वाघ, त्याच्यामुळे भीती वाटते. आता या तुरी लहान लहान आहेत बरं का, अजून 2 महिन्यांनी नाही या तुरीत काही दिसणार नाही, भीती वाटन ह्या तुरीत जायची, मग वाघाची भीती वाटते. आता लहान लहान आहेत, गुडघितकाले आहेत आता सध्याला. हे काय एवढ्याला आहेत, गुडघितकाल्याच आहेत. मस्त वातावरण झाले,
वाजलेत आता 6. लाईट काय आली नाही अजून. आणि ही गाय, पांढरी गाय बघा, बांधली इथं, खाती गवत. चला आता चिकनचं कालवण करायचं आहे अजून. मच्छी फ्राय करायची. चुलीपाशी एका जागेवर बसून जरा पाय दुखायला लागले. म्हणलं एक व्हिडिओ होऊन जाईन, पाय मोकळे होते. मग इकडे आले. संध्याकाळचं 6 वाजताचं वातावरण आहे. सूर्य मावळला आहे आता. लाईट येईन 7 वाजता. इथं भोपळ्याचा येला आलाय वाटतं, भोपळं हे बघा. इकडं चाललंय लिंबाच्या झाडावर हे सरपण. गेल्या वर्षीचं तुरीचं सरपण हे भोपळ्याचा येला आलाय. तिकडं पण आलाय एक, हे बघा इकडं पण आलाय. ते त्याला पण भोपळे येते. इकडं हे शेवग्याचं झाड. शेंगा नाही आल्या अजून शेवग्याच्या झाडाला बरं का, येत्या. आणि शेवग्याच्या झाडामध्ये लिंबुनीचं झाड लावलं आहे बघा. आळं केलं तिला पाणी जायला बघा, गोल असं. त्या पेरूच्या झाडापासून पाणी असं इकडं येईन. मग इथं असं. इकडे बकऱ्या बसल्यात. इकडं सरपण तोडून टाकलेलं. हा लिंबू एक इदाला वाकडा झालेला होता ना, ते तोडलाय. असं वाकडा झालेला होता, तर हे सरपण ठेवलंय तोडून. त्या बकऱ्या चारायला नेलते. आता गवत काय खात नाही, उभा राहिल्यात बघा. फुगून आल्यात, रानात गेलत्या चारायला. हे बघा, हे बसला एक इथं. ही मोठी बकरी कशी उभी राहिली, गवत खात नाही आता, फुगली गच्च बघा. पेरूला काय, पेरू वगैरे काही नाही आहे सध्या. बारीक पानं आलेत, नवीन पालवी फुटली आता अशी. जुने पानं ते वगैरे सगळं गळून गेलं. चला तर असं आहे गावाकडचं वातावरण. हिडे आवडतात का नक्की सांगा. आवडत असतील तर कमेंट करा. छान अशा तुमच्या सपोर्टची गरज आहे. सपोर्ट करा, सपोर्ट राहू द्या. नवीन असताना आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा. आणि छान अशा कमेंट करा. आणि व्हिडिओ कसे पाहिजेत कसे नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत चला. तशा प्रकारे व्हिडिओ मी आता बनवायला सुरुवात करणार आहे. तर बघा, हे असं गावचं वातावरण आहे. मस्त अशी शेती आहे. तुरी लावलेल्या आहेत सगळीकडे. आणि जे ऊस लावलेला आहे ना, ते पलीकडचा ते दुसऱ्यांचं आहे. असं आहे ते. तर आवडतात का तुम्हाला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून. आणि लाईक करत जा. जाते आता. चिकन शिजलं असं चिकनचं कालवण करते. गेल्या 15 दिवसात माझी तब्येत बरी नव्हती ना, तर माझी तब्येतच म्हणजे अशी खराब झाली बरं का, पहिल्यापेक्षा. समजतंय ना लगेच. चेहरा असा थोडासा असा बारीक झाला आहे माझा. तब्येतच बारीक झाली. काळे हात झाले बघा चुलीवर लगेच स्वयंपाक करून. धुवा लागते ना. तर हे तर जाते आता, मच्छी फ्राय करून घेते. आणि गावचे व्हिडिओ तुम्हाला आवडते का नक्कीच सांगा. असं आहे गावचं वातावरण बघा. तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आवडतं नक्कीच लाईक करा. चला, बाय बाय.